दाखल केलेला आहे। खरं तर विशेष असा आहे की सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकातले देखील काही आमदार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। काय भावना आहे, काय सांगता? निश्चितपणानं देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार, त्याचबरोबर या जिल्ह्याचे धडाडीचे पालकमंत्री सहकारी मित्र जयभाऊ या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून माझ्यावरती फार मोठा विश्वास या ठिकाणी सर्वांनी दाखवलेला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो। आणि आज आपण जे बोलला की महायुतीतले तर सर्वजण बरोबर आहेत, परंतु सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी बरोबर आहे। माझ्या राजकीय गेल्या 30 वर्षाच्या जीवनामध्ये काम करत असताना सर्व जिल्ह्यामधील सर्वांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवून या ठिकाणी जे काम केलेलं आहे, त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे बहुतांश सर्व मंडळी या ठिकाणी समर्थन देताना दिसते। त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो। जयभाऊंनी पालकमंत्र्यांनी विरोधकांना आवाहन केलेलं आहे की ही निवडणूक बिनविरोध करावी, आपलं काय आवाहन असणार आहे विरोधकांना? निश्चितपणानं सगळा वेळ वगैरे सगळ्याच गोष्टी वाचतील। लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका होणं हे क्रमप्राप्त असतं, परंतु या ठिकाणी सर्वांनी जर ती भावना व्यक्त केली तर त्यामध्ये आनंदच असणार। जर का समोरून उमेदवार आला तर काय आव्हान काय असेल? आव्हानाचा विषय नाही। मी राजकीय किंवा शालेय जीवनापासून म्हणजे वर्गात 4थी पासून मॉनिटरच्या निवडणुका लढवत आलेलो आहे। कॉलेज जीवनामध्ये GH असतील किंवा बाहेर नगरसेवक, नगराध्यक्ष, विधानसभा, त्यामुळे निवडणुका लढवणं हे तर कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं। निश्चितपणाने ही निवडणूक ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही लढवू। मागील वर्षी अगदी पडत्या काळामध्ये फडणवीसांना दिलेल्या सहकार्य किंवा साथ, त्याच्यामुळे ही त्यांनी फडणवीसांनी दिलेली पावती समजायची आपली उमेदवारी म्हणजे। मी एक असा हाडाचा कार्यकर्ता आहे की ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी प्रामाणिकपणानंच काम करतो। त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होणार होते, परंतु दुर्दैवानं काही गोष्टी फिसकटल्या गेल्या आणि त्यांना विरोधी पक्ष नेते व्हावं लागलं। आणि मी माझे आमदार असताना सुद्धा त्या काळामध्ये मला एवढं सहकार्य तालुक्याच्या विकास कामामध्ये केलं आणि त्यांच्या सहकार्यातूनच मी 2019ला अपक्ष आमदार झालेलो होतो। आणि माझं कर्तव्य मी बजावलं की ज्या व्यक्तीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळे मी आमदार म्हणून घडलो आणि विरोधी पक्षात असो किंवा काय, त्यांना पाठिंबा देणं माझं कर्तव्य समजलं आणि मी विरोधी पक्षामध्ये बसणं त्यावेळेस पसंत केलं। हो, प्रशांत परिचारक यांची संधी डावलून जी आहे तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, तर प्रशांत परिचारकांना पण सोबत घेऊन काम करणार? नक्कीच मी स्वतः त्यांना भेटायला जाईल। ते आमचे मार्गदर्शकच आहेत, असा काही विषय नाही। माझं त्यांच्याबरोबर फोनवर बोलणं झालेलं आहे। आम्ही त्यांची जाऊन भेट घेऊ। उमेश मालकाबरोबर पण माझं बोलणं, तेही येणार होते, परंतु थोडं काही अडचणीमुळे येऊ शकले नसतील, पण मी जाऊन भेटून येणार। फडणवीस मतदारांना नाही, जे मतदार आहेत त्यांना एवढी नम्रतेची आव्हानापेक्षा विनंती करतो की या जिल्ह्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जयभाऊंच्या साथीने या ठिकाणी आणि सर्व नेते मंडळी जिल्ह्यातले सगळ्यांच्या साथीने आपण पाहतो की शहरामध्ये आज IT पार्कचा विषय असेल किंवा अन्य सगळे उद्योग व्यवसायाचे विषय असतील, या सर्व बाबी अतिशय जलद गतीने या ठिकाणी सुरू झालेले आहेत। विमानसेवाही झाले आणि आणखीनही दळणवळणाची साधने या ठिकाणी वाढतात। आणि खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 300 कोटी वृक्ष लागवडीचा एक संकल्प केलेला आहे, तो विषय आहे। त्याचबरोबर कृष्णेचं पाणी आज उजनीच्या धरणामध्ये 50 TMC पाणी त्या ठिकाणी येतं, तिथून ते पाणी 25 TMC मराठवाड्याला जाणार आहे। आणि ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी करत असताना खास करून मी साहेबांना एक विनंती केली होती की 2006 ते 2007च्या कालावधीमध्ये उजनी धरणातलं गाळ काढा। आणि मी नाही, असंख्य नेते मंडळी, मामा असतील, सर आहेत, तर सगळे जेवढेही या जिल्ह्यातले आजी माजी आमदार, प्रत्येकांची भावना होती की जर तो गाळ काढला तर 20-25 TMC पाणी वाढेल। तेही साहेबांनी आज अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे, तोही गाळ निघणार। अशा पद्धतीनं पाण्याची उपलब्धता वाढणार आहे, दळणवळण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होणार आहे, विमानसेवा होते, IT पार्क होते। आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर माझ्यासारखा एक समन्वयक असणं या जिल्ह्यामध्ये गरजेचं आहे। त्यामुळे सर्व मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे, सर्वांनी मला सहकार्य करावं। प्रत्येकाच्या या विकास कामाच्या बाबतीमध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतो।